नमस्कार, मी क्षमा गोडबोले. रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत मखाणा चाट. एरवीच्या चाटला देऊन थोडी काट, करूया मखाणा चाटची रेसिपी बनणार. मखाणा चाटसाठी लागणारं साहित्य बघूया. एक मोठा बाउल भरून मखाणा घेतलाय. हा नुसता साधा बाजारामध्ये मिळतो असा विकत मखाणा, तो आपण घेऊन यायचा. शक्यतो मुलं खात नाहीत म्हणून आपण हा खाण्यासाठी ही रेसिपी करतोय. 2 चमचे तूप घेतलंय, 1 चमचा मिरपूड घेतली, दही, 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ. गार्निशिंग साठी लागणारं साहित्य बघूया. एक कांदा बारीक चिरून घेतलाय, डाळिंबाचे दाणे अर्धे वाटी घेतलेत, बारीक शेव घेतली अर्धी वाटी, कोथिंबीर घेतली आहे. ही चटणी घेतली आपण तिखट चटणी, ज्याच्यामध्ये आपण आलं, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि मीठ असं घालून घेतलेलं आहे. ही गोड चटणी आहे. त्याच्यामध्ये खजूर, चिंच, गूळ आणि थोडंसं मीठ असं घालून घेतलंय आणि 1 चमचा स्प्रिंकल करण्यासाठी तिखट घेतलंय. आता वळूया कृतीकडे. सर्वप्रथम आपण गॅस लावून घेतलाय आणि कढई तापत ठेवली. आता त्याच्यामध्ये आपण हे मखाणे घालणार आहोत. त्यात आपण काही घातलेलं नाही, नुसते मखाणे घातले आणि आता त्याला छान भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर भाजायचे आहे, जोपर्यंत ते असे कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत. आपले मखाणे छान भाजून झालेत. हे बघा, असे छान बघा असे कुरकुरीत होतात. आता त्यांना काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि ते काढून घेऊया. आपण मखाणे काढून घेतले. आता त्याच्यामध्ये जे आपण साजूक तूप घेतलं होतं ना, ते घालूया. मिरपूड, मुलं खाणार आहेत त्यामुळे त्या अंदाजाने घाला, त्यांना तिखट लागलं नाही पाहिजे. आणि जे आपण मखाणे घेतले ते त्यात घालून घेऊया आणि त्याला छान परतून गॅस बंद करूया. आता मखाण्यावर घालण्यासाठी दही तयार करून घेऊया. आपण हे फार आंबट दही घेतलेलं नाहीये. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, पाव चमचा मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्याला छान ढवळून घेऊया. इतपत असं पातळ ठेवायचं, म्हणजे मखाण्यावर छान ते स्प्रेड करता येतं. इतपत असं. मखाणे आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेतले आहेत. थोडं थंड झाल्यावरच काढायचंय. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. त्याच्यावर आपण जे फेटून घेतले ते दही घालणार आहोत. व्यवस्थित दही घालायचं, म्हणजे मखाणे त्याच्यामध्ये भिजले पाहिजेत. लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे मिरपूड नाही घातली तरी चालणार आहे. दही मात्र भरपूर घाला. मखाणे पौष्टिक असतात आणि मुलं आवडीने खातात दही, त्यामुळे भरपूर घाला. आता तिखट चटणी तुमच्या अंदाजानुसार घाला. गोड चटणी, कांदा, तुम्हाला आवडत असेल तर किसलेलं गाजर पण याच्यावर घाला, खूप छान लागतं. थोडंसं तिखट, स्प्रिंकल करायचंय अगदीच, थोडीशी कोथिंबीर, बारीक शेव, आणि डाळिंबाचे भरपूर दाणे. आवडत असेल तर भाजलेले शेंगदाणे सुद्धा तुम्ही घालू शकता, तेही खूप सुंदर लागतात. आपला मखाणा चाट खाण्यासाठी तयार आहे.
तर मग कसा वाटला तुम्हाला हा मखाना चाट? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा.